तरी आहे की इंडियापेक्षा जास्त सॅलरी भेटते. इंडियामध्ये जेवढी सॅलरी तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भेटते ना, किंवा इंजिनिअरिंग कुठल्या पण डिपार्टमेंटमध्ये असू दे, त्याच्यापेक्षा इकडे कमीत कमी 4 ते 5 पट सॅलरी भेटते. मित्रांनो, ही जी पास होते ही कंटेनर शिप आहे आणि ह्या शिपमध्ये आणि ह्या शिपमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कसं मी एक्सप्लेन करतो. आता तुम्ही कंटेनर शिप जॉईन केली तर तुम्हाला पेमेंट पण तशीच भेटणार जशी इकडे भेटते, पण इकडे थोडीशी जास्त आहे आणि एंटरटेनमेंट तुम्हाला जास्त भेटणार. पण तिकडं एंटरटेनमेंट तुम्हाला एवढं भेटणार नाही, कारण त्या शिपमध्ये लिमिटेड लोक असतात, जसं की 20 ते 25 लोक असणार आणि महिना शिप ते समुद्रातून सेल करते. आणि तुम्हाला ह्या शिपमध्ये जसं पोर्ट बघायला भेटतील आणि ह्या शिपमध्ये पॅसेंजर असतात, जवळजवळ 4-5 हजार पॅसेंजर, 2-3 हजार क्रू. शिपवरती डिपेंड करते किती मोठी आणि किती छोटी आहे ती. आता तसं जर तुम्ही बघितलं तर इकडे एंटरटेनमेंट जास्त आहे आणि इकडं तुम्हाला एंटरटेनमेंट जास्त भेटतं आणि फिरायला पण जास्त भेटतं. जसं की ती शिप जी आहे ती फक्त लिमिटेड पोर्ट, जिथे की सामान आयात निर्यात होतं, तशा पोर्टलाच ती थांबते आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्येच थांबते. आणि ही शिप कसं, ही एक मॉर्टन आयलंड आहे, तर इकडं बघायसारखं खूप आहे. आयलंड आहे आणि ती शिप ती आयलंडवरती थांबू शकत नाही. ती शिप जी पास होते ती आयलंडवरती थांबत नाही आणि त्यांना कुठं पण थांबायला अलाउड नसतं. आता आय थिंक ती शिप ब्रिस्बेनवरून निघाली, कारण इकडे ब्रिस्बेन जवळ आहे. आणि ही शिप सिडनीवरून केन्स, जसं की ऑस्ट्रेलियाचं पूर्ण राऊंड घेते आणि छोट्या मोठ्या सिटीमध्ये सगळीकडे जिथं जिथं बघायसारखं काही आहे तिथे थांबते. तर तुम्हाला बेनिफिट हा भेटणार की इकडे एंटरटेनमेंट जास्त आहे आणि बाकीचं खूप काही एक्सप्लेन करायची गरज नाही. बाकीचे पॅसेंजर्स आहेत, खूप सारे क्रूज आहेत, ज्यांना एक प्रकारे बोलायला गेलं ना, ते एक स्टँडर्ड झेल हा खरंच जर एक प्रकारे बोलायला गेलं ना, ते एक स्टँडर्ड झेल आहे, जिथे फक्त 20 ते 25 लोक लिमिटेड कामं करतात आणि डिपेंड करतं तुम्हाला काय आवडतं. पण ट्राय करा. एवढं तरी आहे की इंडियापेक्षा जास्त सॅलरी भेटते. इंडियामध्ये जेवढी सॅलरी तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भेटते ना, किंवा इंजिनिअरिंग कुठल्या पण डिपार्टमेंटमध्ये असू दे, त्याच्यापेक्षा इकडे कमीत कमी 4 ते 5 पट सॅलरी भेटते. तर मित्रांनो, ती आहे कंटेनर शिप आणि ही आहे आपली जी आहे ती पॅसेंजर शिप. आणि या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स हे आहे की त्या शिपमध्ये फक्त 10 ते 15 लोक असतात किंवा 20 ते 25 लोक असतात आणि ती कंटिन्यू 10 ते 15 दिवस पाण्यावर सेल करत असते. बट ही शिप ह्याच्यामध्ये मोर दॅन 1000 क्रू असतात आणि 4-5 हजार पॅसेंजर असतात. तर मग डिफरन्स काय आहे? आणि ही शिप आहे ती फक्त पॅसेंजर कॅरी करते. 2-4 दिवसाला शिपमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस असते आणि प्रत्येक 3-4 दिवसानंतर किनाऱ्यावर जाते. पण ती शिप ती माल वाहतूक आहे, जसं की कंटेनर आहेत त्याच्यामध्ये काय माल असतो, ह्या कंट्रीमधून त्या कंट्रीमध्ये जातात. तर 10 ते 15 दिवस, महिना कधी ती समुद्राच्या बाहेर जात नाहीत, पोर्टला लागत नाही. आणि इकडे जे आहे ते फुल एंटरटेनमेंट असतं, तुम्हाला बाकीचे एंटरटेनमेंट करायला असतात, पण तिकडं फक्त 20 ते 25 लोक असतात.